वेगवेगळ्या झाडांना वेगवेगळी असतात फुले, आई बाबांना कळावे एकसारखी नसतात मुले, एकसारखी नसतात मुले. असाच सुजाण पालकत्वाची जाणीव करून देणारा बालकुमार फाउंडेशन प्रस्तुत प्रिय आई बाबा, प्रिय आई बाबा, प्रिय आई बाबा. धन्यवाद मॅडम. दीपक मेंगाणे सरांनी ज्या सर्व मान्यवरांची नावं इथं घेतली त्या सगळ्यांची नावं मी घेतली आहेत असं गृहीत धरून मी पुढं कार्यक्रमाला सुरुवात करतो. 2 दिवसापूर्वी आपल्या भारताचा ताल हरवला, तबला अबोल झाला. पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन साहेब आपल्यातनं गेले. त्यांना आपण श्रद्धांजली वाहिली. त्यांच्यासाठी 4 ओळी सांगतो. अंतराचे गाणे ज्याच्या मंजूळ आहे, अंतरातले गाणे ज्याच्या मंजूळ आहे, संगीत म्हणजे त्याच्यासाठी देऊळ आहे. अंतरातले गाणे ज्याच्या मंजूळ आहे, संगीत म्हणजे त्याच्यासाठी देऊळ आहे. आणि तबला असतो दैवत त्याच्यासाठी, आणि तबला असतो दैवत त्यांच्यासाठी. तादिंदींना नादिंदींना हेच अजिंठा वेरूळ आहे, हेच अजिंठा वेरूळ आहे. तर अजिंठा वेरूळ सारखं महान व्यक्तिमत्व, त्या लेण्यासारखं महान व्यक्तिमत्व आपल्यातून गेलं. त्यांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो. सुंदर माझी शाळा या कार्यक्रमाचे 96 प्रयोग आम्ही महाराष्ट्रभर केले, मेंगाणे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे. आणि त्याचाच एक पुढचा भाग म्हणजे प्रिय आई बाबा हा एक सुजान पालकत्वाची जाणीव करून देणारा आगळा वेगळा कविता गाण्यांचा कार्यक्रम घेऊन आम्ही तुमच्या पुढे आलेलो आहोत. पिंपळगावच्या या विद्यालयामध्ये विज्ञान प्रदर्शन भरलेलं आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन मुलांच्या मनामध्ये निर्माण करण्याची ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. असे छोटे छोटे उपक्रम होतात. म्हणूनच अंतराळामध्ये यान खराब झाल्यावर सुद्धा काही महिन्यांपासून सुनीता विल्यम्स त्या ठिकाणी झगडते. ती उर्मी ह्याच विज्ञान प्रदर्शनातून येते असं मला वाटतं. आणि असे उपक्रम घेणं, ग्रामीण भागाच्या पातळीवरती घेणं तसं कठीण काम असतं. आणि ते काम लिलिया पेलणारी ही सगळी टीम आणि दीपक मेंगाणे साहेब. म्हणून मी असं म्हणतो की है अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर. हा परिसर अंधारासारखा आहे, वातावरण गढूळलेलं आहे. है अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर, लावण्या तू दीप येथे काळजाची वात कर, लावण्या तू दीप येथे काळजाची वात कर. आणि मला ही सगळी टीम प्रकाशाचा शोध घेणारी, काळजाची वात करणारी वाटते. त्यामुळे या सर्व आयोजनासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. काय आहे बरं प्रिय आई बाबा हा कार्यक्रम, असा एक प्रश्न तुमच्या मनात पडला असेल. प्रिय आई बाबा तुम्हाला तुमच्या बालपणाची आठवण करून देईल. प्रिय आई बाबा तुमच्या मुलाला खाऊ घेऊन जायला तुम्ही विसरले ती जाणीव करून देईल. तुमच्या मुलाला तुम्हाला काहीतरी सांगायचं राहून गेलं होतं, एक गोष्ट सांगायची राहून गेली होती, ती गोष्ट म्हणजे हा प्रिय आई बाबा कार्यक्रम आहे. तुमचं मूल आपल्या घरात आपली वाट बघतंय, ती जाणीव म्हणजे प्रिय आई बाबा हा कार्यक्रम आहे. प्रिय आई बाबा कार्यक्रम एका घरामध्ये 2 बालपण राहत असतात. एक म्हणजे आपण जगलेलो एक असं बालपण, आणि आत्ता आपली मुलं जगतायत ते दुसरं बालपण. ह्या 2 पिढीच्या 2 बालपणातला जो एक विसंवाद आहे, तो संवाद जोडू पाहण्याचा एक आश्वासक प्रयत्न म्हणजे प्रिय आई बाबा कार्यक्रम. आपलं बालपण खूप समृद्ध होतं. भलेही आपल्या बालपणामध्ये तंत्रज्ञान नव्हतं, भलेही आपल्या बालपणामध्ये वेगवेगळ्या हे मोबाईल्स नव्हते, व्हिडिओ गेम नव्हते, पण तरीसुद्धा आपलं बालपण श्रीमंत होतं असं आपण म्हणतो. आणि आपल्या मुलासाठी आपण सगळं उपलब्ध करून दिलं आहे, पण तरीसुद्धा आपले मुलं समाधानी नाहीत अशी एक चिंता पालक म्हणून आपल्या मनामध्ये असते. अरुण म्हात्रे म्हणतात, ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची, फाटके होते खिसे आणि नोटही नव्हती खरी, फाटके होते खिसे आणि नोटही नव्हती खरी, पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची, पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची. इतकं समृद्ध आपल्या पिढीचं बालपण होतं. आपल्या बालपणामध्ये काय नव्हतं?
खळखळणारी नदी होती. आपल्या बालपणामध्ये काय नव्हतं? मामाचा गाव होता. आपल्या बालपणामध्ये काय नव्हतं? चांदू मामा होता. हे आपलं बालपण होतं. आपल्या बालपणाची आठवण करून देणारी कविता मी आपल्यापुढं ठेवतो आणि पुन्हा तुम्हाला या पिढीचं बालपण काय जगते आहे, काय सोचते आहे, त्याची काय सल आहे, ती सुद्धा आम्ही तुम्हाला आपल्यापुढं मांडणार आहोत. बघा, तुमच्या सगळ्या माझं बालपण कसं होतं की पाऊस पडू लागताच आम्ही गाड्या भिंगुऱ्या खेळायचो. पाऊस पडू लागताच आम्ही गाड्या भिंगुऱ्या खेळायचो. खळखळणारी नदी पाहून मस्त पोहायला पळायचो. किती समजून सांगून सुद्धा दरवेळी केल्या चुका. किती समजून सांगून सुद्धा दरवेळी केल्या चुका. टॅम्पलिस म्हणून किती वेळा बेंबीला लावला थुका. दरवर्षी बनवले आम्ही मातीचे दणकट किल्ले. दरवर्षी बनवले आम्ही मातीचे दणकट किल्ले. धुपण करून परतवले मवळ माशाचे हल्ले. झाडावरची कैरी बघून काय नेम लागायचा. झाडावरची कैरी बघून काय नेम लागायचा. प्रत्येक क्षण तेव्हाचा आनंदानं जगायचा. पतंग उंच उडवताना बोट सैल सुटायचे. पतंग उंच उडवताना बोट सैल सुटायचे. तोच पतंग अडकल्यावर किती वाईट वाटायचे. हातानं थोपटून थोपटून आम्ही केलाय वाळूचा खोपा. हातानं थोपटून थोपटून आम्ही केलाय वाळूचा खोपा. उंच उंच जायचा तेव्हा पंचमीचा झोका. आता धावत आहोत पुढे पुढे. आता धावत आहोत पुढे पुढे, पण जगणंच मागं सुटतंय ना. आता धावत आहोत पुढे पुढे, पण जगणंच मागं सुटतंय ना. आपलं बालपण किती सुंदर होतं, माझं म्हणणं पटतंय ना. आपलं बालपण किती सुंदर होतं, माझं म्हणणं पटतंय का. आणि हे आपलं बालपण इतकं समृद्ध कसं झालं ते आपण ऐकूयात ह्या गीतातून. भले आयुष्य पुढे याच क्षणाला जळावे. भले आयुष्य पुढे याच क्षणाला जळावे. अवघे बालपण माझे मला परत मिळावे. भले आयुष्य पुढे याच क्षणाला जळावे. अवघे बालपण माझे मला परत मिळावे. अवघे बालपण माझे मला परत मिळावे. माझी पंगत संगत आडीनडीला मिळावी. माझी संगत पंगत आडीनडीला मिळावी. माझ्या खेळण्याची वेळ घड्याळाला रे कळावी. माझ्या खेळण्याची वेळ घड्याळाला रे कळावी. रानातल्या वाऱ्या संग मुक्त होऊन फिरावे. अवघे बालपण माझे मला परत मिळावे. अवघे बालपण माझे मला परत मिळावे. माझी सकाळ पाहून द्यावी कोंबड्याने माग.
विसरू होत जावे अवघे बालपण माझे मला परत मिळावे भले आयुष्य पुढले याच क्षणाला जळावे अवघे बालपण माझे मला परत मिळावे अवघे बालपण माझे मला परत मिळावे अवघे बालपण माझे मला परत मिळावे. आपल्या पिढीचं बालपण इतकं सुंदर होतं की ते परत मिळावं म्हणून आपलं पुढलं आयुष्य आपण पणाला लावायला तयार आहोत. पण ते बालपण मला पुन्हा परत मिळालं पाहिजे. संत तुकाराम म्हणायचे की लहानपण देगा देवा मुंगी साखर याचा रवा. पण हेच बालपण जेव्हा आपल्या घरात आता नांदतंय, हे बालपण जेव्हा आपल्या घरात रांगतंय, हे बालपण आपल्या पुढच्या पिढीचं काही आपल्याला सांगू पाहतंय, तोत्र्या तोत्र्या शब्दानं काही बोलू पाहतंय, दुडू ते चालू पाहतंय, ते बालपण आपल्या बालपणात इतकं समृद्ध आहे का? त्या बालपणाची आपल्याला पालक म्हणून एक चिंता आहे. हे बालपण नेमकं कुठं अडकलंय? आपलं बालपण जे समृद्ध बालपण होतं, आत्ताचं बालपण नेमकं कुठं अडकलंय ते आपण ऐकूयात. बघा, सावलीमधल्या रोपाची खुंटून जाते ना वाढ, सावलीमधल्या रोपाची खुंटून जाते ना वाढ, तसं अडकलं माझं बालपण, तसं अडकलं या पिढीचं बालपण चार भिंतीच्या आड. सावलीमधल्या रोपाची खुंटून जाते ना वाढ, तसं अडकलं माझं बालपण चार भिंतीच्या आड. नदीचा झाला नाला पोहण्याचा हुकला मेळ, नदीचा झाला नाला पोहण्याचा हुकला मेळ, सुरपारंब्या लपाछपी कुठे हरवले खेळ. चांदो मामा शोधतो इथं निंबोणीचं झाड, चांदो मामा शोधतो इथं निंबोणीचं झाड, तसं अडकलं या पिढीचं बालपण चार भिंतीच्या आड. ना पावसात झुंब भिजलो ना कागदाची केली होडी, ना पावसात चिंब भिजलो ना कागदाची केली होडी, रानामधल्या मधाची ना चाखली कधी गोळी, नेम धरून पाडला नाही कधी आंब्याचा पाड, तसे अडकले माझे बालपण चार भिंतीच्या आड. आनंदी चैतन्य हरवले करून उद्याची धास्ती, आनंदी चैतन्य हरवले करून उद्याची धास्ती, मैदानाचे खेळ नाहीत ना पुस्तकांशी दोस्ती, उपदेशाचे डोंगर केवढे या बालपणाच्या आड, उपदेशाचे डोंगर केवढे या बालपणाच्या आड, तसे अडकले माझे बालपण चार भिंतीच्या आड. सावलीमधल्या रोपाची खुंटून जाते ना वाढ, तसे अडकले माझे बालपण चार भिंतीच्या आड. हे बालपण काय म्हणते बघा. चल ना आई गावाकडं मला एकदा घेऊन, चल ना आई गावाकडं मला एकदा घेऊन, आजी आजोबा थकले गावी वाटेवर डोळे लावून. चल ना आई गावाकडं मला एकदा घेऊन, आजी आजोबा थकले गावी वाटेवर डोळे लावून, कुशीत घेऊन टीव्ही कधी करतो का रे लाड. आजोबांसारखी कुशीत घेऊन टीव्ही कधी करतो का रे लाड, तसे अडकले माझे बालपण चार भिंतीच्या आड. सावलीमधल्या रोपाची खुंटून जाते ना वाढ, तसे अडकले माझे बालपण चार भिंतीच्या आड, तसे अडकले माझे बालपण चार भिंतीच्या आड. आणि पालक म्हणून, आई वडील म्हणून, घरातले पहिले शिक्षक म्हणून आपली जबाबदारी आहे ह्या अडकलेल्या बालपणाला मुक्त करायचं आहे, ह्या अडकलेल्या बालपणाला आनंदी करायचं आहे, त्यांच्या आयुष्यात पुन्हा ते चैतन्य आणायचं आहे, त्यांच्यासोबतचा तो संवाद आपल्याला दोस्तीचा संवाद करायचा आहे, त्यांच्या मनातली भीती आपल्याला काढून टाकायची आहे.
आई वडील म्हणून आपलं पहिलं कर्तव्य काय आहे, तर या मुलांशी आपल्याला दोस्ती करायची आहे. त्यांच्या मनात चाललेला गुंता, त्यांच्या मनात चाललेला विचारांचा गोंधळ आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि त्या लहान मुलासारखं आपल्याला लहान व्हायचं आहे. आता काय होतंय, 2.5 वर्षाच्या मुलालाच आपण शाळेमध्ये पाठवतो. 2.5 वर्षाचं मूल ज्याला हा निसर्ग समजून घ्यायचा असतो, त्याला बागडायचं असतं, त्याला चालताना पडायचं असतं, पायाला जखम लागायची असते, ते सगळं आपण बाजूला सारतो आणि त्याच्या पाठीवर 5 किलोच्या दप्तराचं ओझं ठेवतो आणि त्याला आपण नर्सरी नावाच्या शाळेमध्ये पाठवतो. आपल्या घरातलं फूल आपण सकाळी नर्सरीत पाठवून देतो. त्या मुलाची इच्छा असते की आई माझं पाय सुद्धा बेंचवरती पुरत नाहीत, शाळेतला डबा सुद्धा मला अजून खोलता येत नाही, पण मला मात्र तुम्हाला शाळेत पाठवायची घाई लागलेली आहे. आणि ते मूल तेव्हा काय म्हणतं, 2.5 वर्षाचं ते मूल आहे, ते आपल्या आईला काय म्हणतं बघा, ऐकूया पुढच्या गीतात. हॅलो हॅलो हॅलो. अजून माझा हात कानाला लागत नाही. पूर्वी कानाला हात लावलं की मग शाळेत घ्यायचं. गणेशरावची खूप सुंदर कविता आहे. थोडा इको कमी करा, शब्द ऐकू गेले पाहिजे. हा, अजून माझा हात कानाला लागत नाही, नकोस धाडू आताच मजला शाळेमध्ये आहे. अजून माझा हात कानाला लागत नाही, नकोस धाडू आताच मजला शाळेमध्ये आहे. अजून माझा हात, शब्द ऐकू येतात ना सर? ते मूल काय म्हणतात बघा. इवल्या बोटाने पेन्सिल धरता येते कुठे, माझ्या एवढी बाहुली शाळेत जाते कुठे. इवल्या बोटाने पेन्सिल धरता येते कुठे, माझ्या एवढी बाहुली शाळेत जाते कुठे. पाठीवरती दप्तर अजून पेलत नाही, नको समजला आताच धाडू शाळेमध्ये आई. अजून माझा हात कानाला लागत नाही, नकोस धाडू आताच मजला शाळेमध्ये आई. अजून माझा हात. काय बात आहे भावा, अगदी छोट्या मुलांचं हे म्हणणं आहे बघा. सांग मी शाळेत जाऊन करू तरी काय, सांग मी शाळेत जाऊन करू तरी काय. बेंचवरती अजून माझे पुरतात कुठे पाय, बेंचवरती अजून माझे पुरतात कुठे पाय. माझ्याकडून खाऊचा डबा खोलत नाही, नकोस धाडू आताच मजला शाळेमध्ये आई. अजून माझा हात कानाला लागत नाही, नकोस धाडू आताच मजला शाळेमध्ये आई. अजून माझा हात. शाळेत का जाऊ, तुला नाही वेळ म्हणून मी शाळेत का जाऊ. काहीच कळत नसलेली गाणी कशी मी गाऊ. खेळ भांडी खेळाशिवाय दुसरी मज्जा नाही, नकोस धाडू आताच मजला शाळेमध्ये आई. अजून माझा हात कानाला लागत नाही, नकोस धाडू आताच मजला शाळेमध्ये आई. अजून माझा हात.
सारखे गोड बोल छान छान गोष्टी सांग, बाहुली सारखे गोड बोल छान छान गोष्टी सांग. शाळेमधल्या साऱ्यांची लागेल बघ मगरा, शाळेमधल्या साऱ्यांची लागेल बघ मगरा. आजी सारखी माझ्या सोबत, आजी सारखी माझ्या सोबत का तू वागत नाही. नकोस धाडू आताच मजला शाळेमध्ये आई, अजून माझा हात कानाला लागत नाही. नकोस धाडू आताच मजला शाळेमध्ये आई, अजून माझा हात, अजून माझा हात, अजून माझा हात कानाला लागत नाही. तुम्ही इतकं मन लावून ऐकताय, त्या ओळीतल्या प्रत्येक शब्दाकडे तुमचं मन लावून लक्ष आहे, त्यामुळे एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आम्हा सर्वांच्या वतीनं खरं तुमच्या मनापासून आभार की इतक्या आशयाकडे तुमचं गंभीरपणे लक्ष आहे. आणि मुळात पालकत्व हा काही मनोरंजनाचा विषय नाही. मनोरंजन करायचं असेल तर आपण मोबाईलवरती हास्यजत्रा मालिका बघू शकतो, टी व्हीवरती आपण मनोरंजनाचे कार्यक्रम बघू शकतो. मुलाला घडवणं आणि मुलाला मोठं करणं हे काही हसवायचं काम नाही. इथं आपण ती जाणीव घेऊन बसलेलो आहोत की मला माझं मूल घडवायचं आहे, मला माझं मूल मोठं करायचं आहे. आपण शिक्षक आहोत. शाळेतली मुलं भले आपलं ऐकत असतील, पण आपली मुलं आपल्या घरात आपलं ऐकतीलच का, तितकंच आत्मविश्वासानं आपण सांगू शकत नाही. पालक म्हणून आपल्याला समजून घ्यायचं आहे. आत्ता जी वेदना होती ह्या चिमुकलीची, या चिमुकल्यांची, की अजून माझं वय झालं नाही, तुम्ही मला शाळेत काही पाठवू नका. निसर्ग हीच माझ्यासाठी शाळा आहे, त्याच्याकडनं मला काही शिकू द्या. आणि प्रत्येक मूल शाळेत जाईल हो, पण शाळा तेवढी आनंदी पाहिजे, शाळा तेवढी छान पाहिजे. शाळा कशी पाहिजे? नाजूक हलके फूल बनावे पाठीवरचे दप्तर, कंटाळवाण्या धड्यावरती शिंपडावे अत्तर. नाजूक हलके फूल बनावे पाठीवरती दप्तर, कंटाळवाण्या धड्यावरती शिंपडावे अत्तर. मातीमध्ये पेरू अक्षर, आभाळाचा करू फळा, झाडावरती भरते जशी पाखरांची शाळा, झाडावरती भरते जशी पाखरांची शाळा. आपली शाळा त्या झाडावरच्या पाखरासारखी जर भरत असेल तर प्रत्येक मूल आनंदानं शाळेत जाईल. पण मुलाला मात्र शाळेत जायचा कंटाळा येतो. प्रत्येक घरातल्या मुलाला शाळेत जायचा कंटाळा येतो. त्याचं कारण तितकी आनंदी आपली शाळा आता राहिली नाही. शाळेमध्ये तोचपणा आहे, शाळेमध्ये प्रयोगाचं वैविध्य नाही, शाळेमध्ये आनंदाचे उपक्रम नाहीत. अशा वेळी त्या मुलाला शाळेत जायचा कंटाळा येतो आणि मग ते मूल आपल्या आईला सांगत असतं की आई आज मला शाळेत काही जायचं नाही. त्या आशयाची एक कविता आहे बघा. एक छोटा चिमुकला काय म्हणतोय आपल्या आईला, आपल्या बाबांना की आई रोज शाळेत जायचा येतो कंटाळा, रोज शाळेत जायचा येतो कंटाळा, कशासाठी आई रोज भरते शाळा. हाताची घडी तोंडावरती बोट. त्या चिमुकल्याची ही वेदना आहे. हाताची घडी तोंडावरती बोट, वेळेत खायचा डबा, भरलं पाहिजे पोट. रोज तेच नियम, कडक शिस्त पाळा, रोज रोज तेच नियम, कडक शिस्त पाळा. कशाला ग आई रोज भरते शाळा, शाळेत जायचा मला येतो कंटाळा. रोज भरा पाने करा ग्रहपाठ, रोज भरा पाने करा ग्रहपाठ. न चुकता बोला पाडे तोंड पाठ. किती दुने 12 किती 8 16, किती दुने 12 किती 8 16. कशाला ग आई रोज भरते शाळा, शाळेत जायचा मला येतो कंटाळा. कडाक्याची थंडी पडली तरी शाळेत जा, कडाक्याची थंडी पडली तरी शाळेत जा. धोधो पडला पाऊस तरी शाळेत जा. माझ्या इच्छेकडे सगळ्यांचा काना डोळा. कशाला ग आई रोज भरते शाळा, शाळेत जायचा मला येतो कंटाळा. दरमाही घटक चाचणी तोंडी परीक्षा,
दरमाही घटक चाचणी तोंडी परीक्षा, 6 माही वार्षिक आणि लेखी परीक्षा. डोक्याला तर जाम टेन्शन देतो पालक मेळा. कशाला ग आई रोज भरते शाळा, शाळेत जायचा मला येतो कंटाळा. आणि आता आमच्या भागात तर काय झालंय, एक नवीनच रोग आलाय सर. WHO पासून सगळे डॉक्टर लोक परेशान आहेत की आजाराचं काय करायचं. एक वेळ कोरोना परवडला अशी म्हणायची आता वेळ आली आहे. बरोबर शाळेत जायची वेळ जवळ आली की घरातल्या मुलांना कसं तरी होतं. त्या कसं तरी होतंच काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न डॉक्टरांकडून येऊन थांबलेला आहे. आणि हा जो आजार आहे ना तो मुख्यतः जूनमध्ये जास्त पसरतो आणि उन्हाळ्यामध्ये ह्या आजाराची बिलकुल लक्षणं सापडत नाही. आणि एकदा का शाळेची वेळ टळून गेली दिवसभर पुन्हा ह्या आजाराचा काहीही परिणाम मुलावरती नसतो. घरासमोर स्कूल बस आली की या आजाराची लक्षणं तीव्रपणे जाणवायला लागतात. तुमच्या पण भागात असं काही होतं का? या आजाराची माहिती समजून घ्यायची असेल तर ऐकूया पुढचं हे गाणं. कळत नाही काय की असं काय होतं. गणेशरावनी सगळी कविता सांगून टाकलेली आहे तरी मी सांगतो. कळत नाही काय की असं काय होतं, शाळेत जायच्या वेळेला कसं तरी होतं. कळत नाही काय की असं काय होतं, शाळेत जायच्या वेळेला कसं तरी होतं. शाळेत जायच्या वेळेला कसं तरी होतं. काय होतं शाळेत जायच्या वेळेला बघा. डोकं करतं गरगर, जीव होतो खालीवर, गोड गोड चॉकलेट पण नको वाटते जिभेवर. डोकं करतं गरगर, जीव होतो खालीवर, गोड गोड चॉकलेट पण नको वाटते जिभेवर. स्कूल बस आली की नाक जाम होतं, शाळेत जायच्या वेळेला कसं तरी होतं. कळत नाही काय की असं काय होतं, शाळेत जायच्या वेळेला कसं तरी होतं. बापरे बाप कुठून येतो ताप, बसल्या जागेवरच लागते कशी धाव. बापरे बाप कुठून येतो ताप, बसल्या जागेवरच लागते कशी धाव. भर दिवसा डोळ्यापुढे, भर दिवसा डोळ्यापुढे अंधारून येतं, शाळेत जायच्या वेळेला कसं तरी होतं. कळत नाही एकाएकी असं काय होतं, शाळेत जायच्या वेळेला कसं तरी होतं. छातीमध्ये धडधड, पोटामध्ये गडबड. छातीमध्ये धडधड, पोटामध्ये गडबड, डोळ्यामध्ये जळजळ, पाठीमध्ये उठते कळ. छातीमध्ये धडधड, पोटामध्ये गडबड, डोळ्यामध्ये जळजळ, पाठीमध्ये उठते कळ. पाठीवरती दप्तराचं किती ओझं होतं, शाळेत जायच्या वेळेला कसं तरी होतं. कळत नाही काय की असं काय होतं, शाळेत जायच्या वेळेला कसं तरी होतं. डोळ्यातून धारा, कोरडा पडतो घसा. डोळ्यातून धारा, कोरडा पडतो घसा,
एकाएकी सिंहाचा होतो भित्रासाचा, डोळ्यातून धारा कोरडा पडतो घसा, एकाएकी सिंहाचा होतो भित्रासाचा, कुणी किती समजून सांगा, कुणी किती समजून सांगा, डोक्यावरून जाता शाळेत जायच्या वेळेला कसं तरी होतं, कळत नाही एकाएकी असं काय होतं, शाळेत जायच्या वेळेला कसं तरी होतं. कसं तरी होतं हा आजार आहे नवा, जून मध्ये पसरते या विषाणूची हवा. कालचा किस्सा सांगतो. माझ्या मुलीला शाळेत जायची इच्छा नव्हती कारण तिची मैत्रीण आजारी होती आणि ती एकाच फ्लॅटमध्ये खाली, तरी ती शाळेत गेली. मला लक्षातच नाही आलं. म्हणलं तुझी मैत्रीण, तर ती आजारी आहे म्हणे. आणि मला 1 वाजता मॅडमचा फोन आला की सर तिला घेऊन जा, तिला कसं तरी होत आहे. आणि मग मी तिला घ्यायला गेलो शाळेत आणि तिथून पुढं शर्टचं दुकान, लिननचं, मला एक शर्ट घ्यायचा होता. तिला म्हणलं खूप त्रास होतोय का? म्हणजे हो. म्हणलं मग आपण एक शर्ट घेऊयात, तेवढा वेळ चालेल तुला? अजून पुढे एक 4-5 किलोमीटर जायचं आहे आपल्याला बाईकवरती. हो चालेल म्हणे, आता शर्ट घेऊ, तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या. आणि तिचा आधार काही नव्हताच मुळून, पण मैत्रीण तिकडे खाली फ्लॅटमध्ये होती आणि आल्याला ती घरी दप्तर टाकून त्या मैत्रिणीसोबत खेळायला गेली. तर हे कसं तरी होतची भानगड आहे बघा. कसं तरी होतं, कसं तरी होतं, कसं तरी होतं, कसं तरी होतं, कसं तरी होतं हा आजार आहे नवा, जून मध्ये सुटते या विषाणूची हवा. उन्हाळ्यात हेच दुखणं, उन्हाळ्यात हेच दुखणं सुट्टीवरती जातं, शाळेत जायच्या वेळेला कसं तरी होतं, कळत नाही एकाएकी असं काय होतं, शाळेत जायच्या वेळेला कसं तरी होतं, शाळेत जायच्या वेळेला कसं तरी होतं, शाळेत जायच्या वेळेला कसं तरी होतं. काल परवा एक नवीन संशोधनाचा अहवाल आलाय. भारत हा जगातला सर्वात जास्त यूट्यूब बघणारा देश म्हणून आपला गौरव केलाय. लोकमतमध्ये मी वाचलं होतं, 47 कोटी लोक सध्या आपलं यूट्यूब बघत आहेत. आणि ज्या वेगानं आपण बघतोय, पुढच्या 1-2-3 वर्षामध्ये 80 कोटी ही संख्या होण्याची शक्यता आहे. म्हणजे आपल्या हातात मोबाईल आहे आणि आपल्याकडे इतका भरमसाठ वेळ आहे की आपण आता जगात त्यामध्ये पहिले आलेलो आहोत. माझ्यासारख्या लहान मुलांसाठी लिहिणाऱ्या कवीला प्रश्न पडतो, इतका वेळ जर मोबाईलवाल्या लोकांकडे असेल तर मग तो मुलांना द्यायला का नाही आहे? आपल्या घरातल्या लेकरांना द्यायला तो वेळ का नाही आहे? आपला मुलगा आपली वाट बघत असतो आणि आपल्या हातामध्ये आपण मोबाईल घेऊन घरी जात असतो. एकदा एका वर्गामध्ये मुलांना विचारलं, तुम्हाला काय आवडतं? कुणी सांगितलं मला खेळायला आवडतं, कुणी सांगितलं मला सिनेमा पाहायला आवडतो, कुणी सांगितलं मला कॅडबरी खायला आवडते, कुणी सांगितलं मला सहलला जायला आवडतं. एका मुलानं उत्तर दिलं, मॅडम मला संध्याकाळ जास्त आवडते. सगळ्यांना प्रश्न पडला, याची अशी वेगळी आवड कसं काय? या मुलाला संध्याकाळ का आवडते? तर तो मुलगा म्हणाला, खायला चॉकलेट, सहलला घेऊन जाणं, खेळायला घेऊन जाणं, मला नवीन दप्तर, नवीन कपडे घेणं, माझ्या आवडीच्या वस्तू घेणं, हे सगळं माझे आईवडील करतात. आणि संध्याकाळ कामावरून माझ्या आईवडिलांना घरी घेऊन येते, म्हणून मला संध्याकाळ जास्त आवडते. आपली मुलं दारात आपल्या आईबाबाची वाट बघत असतात. आपल्या मुलांना हवं असतं आपल्या आईवडिलांनी वेळ देणं, त्यांच्या मनात काय चाललंय ते समजून घेणं, दोस्तासारखं त्यांचं म्हणणं कंटाळ येईपर्यंत ऐकून घेणं. पण तेव्हा मात्र आपले हात, आपले बोटं त्या मोबाईलवरती व्यस्त असतात. आणि वैतागून ती मुलं काय म्हणतात बघा, पप्पा पप्पा सोडा मोबाईल, माझ्यासोबत बोला ना. पप्पा सोडा मोबाईल, माझ्यासोबत बोला ना. थोडा वेळ बागेमध्ये खेळू आपण, चला ना. तुमच्या सोबत नेहमी मोबाईल असतो ना केवळ, तुमच्या सोबत नेहमी मोबाईल असतो ना केवळ, घरी आल्यावर तरी घ्या ना मला जवळ. रात्रभर हा मोबाईल
असतो तुमच्या उशाला. रात्रभर हा मोबाईल असतो तुमच्या उशाला, तरी सुद्धा दिवसभर सोबत ठेवता कशाला. पप्पा पप्पा आज मोबाईल तुम्ही बाहेरच विसरा, माझा चेहरा होईल मग आनंदानं हसरा. दिवसभर मोबाईल तुम्ही हाती धरता, दिवसभर मोबाईल तुम्ही हाती धरता. माझे बोट धरून सांगा ना केव्हा फिरता. तो शेवटी काय म्हणतो की देवा देवा मला पुढच्या जन्मी करतो का रे मोबाईल. देवा मला पुढच्या जन्मी करतो का रे मोबाईल. दिवसभर मग पप्पांसोबत राहता तरी येईल, दिवसभर मग पप्पांसोबत राहता तरी येईल. मुलांची ही आर्त भावना आहे की आम्हाला तुम्ही चॉकलेट देऊ नका, आम्हाला तुम्ही काही खायला देऊ नका, आम्हाला वेळ मात्र तेवढा आठवणीनं देत जा. ही सल घेऊन येणारं पुढचं गाणं आपण ऐकूया. नको मला चॉकलेट, नको मला भेळ, नको मला चॉकलेट, नको मला भेळ. माझ्यासोबत कोणीतरी खेळा थोडा वेळ. नको मला चॉकलेट, नको मला भेळ. माझ्यासोबत कोणीतरी खेळा थोडा वेळ. जेव्हा बघा तेव्हा करत असते काम, कधी दुखते कंबर तर कधी डोके जाम. जेव्हा बघा तेव्हा करत असते काम, कधी दुखते कंबर तर कधी डोके जाम. घरातल्या कामाला पुरत नाही वेळ, घरातल्या कामाला पुरत नाही वेळ. कसे म्हणू आईला माझ्यासोबत खेळ. नको मला चॉकलेट, नको मला भेळ. माझ्यासोबत कोणीतरी खेळा थोडा वेळ. मोबाईलवर बोलत असतो खूप, मी काही बोललो तर मला म्हणतो चुप. जाता येता मोबाईलवर बोलत असतो खूप, मी काही बोललो तर मला म्हणतो चुप. घरी येण्या जाण्याचा नसतो ताळमेळ, घरी येण्या जाण्याचा नसतो ताळमेळ. कसे म्हणू दादाला माझ्यासोबत खेळ. नको मला चॉकलेट, नको मला भेळ. माझ्यासोबत कोणीतरी खेळा थोडा वेळ. सदा कदा पुस्तकात डोकं खूप सुन असते, वेळ शिल्लक असताना मेहंदी काढत बसते. सदा कदा पुस्तकात डोकं खूप सुन असते, वेळ शिल्लक असताना मेहंदी काढत बसते. रोज म्हणते माझ्याशी, रोज म्हणते माझ्याशी बसत नाही वेळ. कसे म्हणू ताईला माझ्यासोबत खेळ. नको मला चॉकलेट, नको मला भेळ. माझ्यासोबत कोणीतरी खेळा थोडा वेळ. घरातल्या प्रत्येक सदस्याकडं हे लेकरू जातं, पण कोणाला वेळ नाही त्याला द्यायला. नुसते प्रश्न विचारतात, रागात असतात घरी, ऑफिसमधल्या तोऱ्यातच वागत असतात घरी. नुसते प्रश्न विचारतात, रागात असतात घरी, ऑफिसमधल्या तोऱ्यातच वागत असतात घरी. त्यांना तोंड पाठ माझ्या ट्युशनची वेळ, म्हणून दाखव पाढे बाबांचा एकच खेळ. नको मला चॉकलेट, नको मला भेळ. माझ्यासोबत कोणीतरी खेळा थोडा वेळ. आणि हा चिमुकला काय म्हणतो बघा शेवटी, लक्षपूर्वक ऐका. रोज करतो अभ्यास आई मी होईल मोठा शहाणा. रोज करतो अभ्यास आई मी होईल मोठा शहाणा. प्लीज तुम्ही गावाकडून आजी आजोबांना आणा. आजीच्या गोष्टी भारी, आजोबांचे भारी खेळ. आजीच्या गोष्टी भारी, आजोबांचे भारी खेळ. त्यांच्या सोबत खेळताना पूर्ण नाही वेळ. नको मला चॉकलेट, नको मला भेळ. माझ्यासोबत कोणीतरी खेळा थोडा वेळ.
माझ्यासोबत कोणीतरी खेळा थोडा वेळ, माझ्यासोबत कोणीतरी खेळा थोडा वेळ. नको मला चॉकलेट, नको मला भेळ, माझ्यासोबत कोणीतरी खेळा थोडा वेळ, माझ्यासोबत कोणीतरी खेळा थोडा वेळ, माझ्यासोबत कोणीतरी खेळा थोडा वेळ. आपल्या घरातल्या चिमुकल्यांचं आपल्या आईवडिलांकडं खूप छोट्या छोट्या मागण्या असतात की मला जत्रेला जायचं आहे, मला एखादं पुस्तक घ्यायचं आहे, मला सहलीला जायचं आहे, माझं तुम्ही काहीतरी ऐकून घ्यायचं आहे. ह्या सगळ्या मागण्या आपण पूर्ण करतोच असं नाही. एकदा एका शाळेमध्ये चित्रकला स्पर्धा असते आणि विषय दिलेला असतो आई. ती चिमुकली मुलं शाळेतली त्या स्पर्धेमध्ये सगळेजण आपल्या आईचं चित्र काढतात. एका मुलीनं आपल्या आईचं हुबेहूब चित्र काढलेलं असतं, पण ती नेमकं आईचे कान काढायला विसरते. आणि इतकं चांगलं चित्र असून सुद्धा त्या मुलीचा काही नंबर त्या स्पर्धेमध्ये येत नाही. आणि मग ती परीक्षकांकडे जाते आणि त्यांना विचारते, सर मी तर माझ्या आईचं खूप सुंदर चित्र काढलं होतं, सगळ्यात सुंदर चित्र तर माझंच होतं, तुम्ही माझा नंबर का काढला नाही? ते परीक्षक हुशार असतात. ते म्हणतात, बेटा तू चित्र खूप सुंदर काढलं होतं, पण तू तुझ्या आईचे कान काढायला विसरली. तर ती मुलगी खूप हुशार असते. ती म्हणते, मी माझ्या आईचे कान काढायला विसरले नाही, मी मुद्दामून माझ्या आईचे कान काढले नाही, कारण घरी माझी आई माझं काहीच ऐकत नाही. माझ्या आईकडं माझं एकच मागणं आहे की तू माझ्यावर रागवू नको, माझं थोडं ऐकत जा. ह्या छोट्या छोट्या मुलांच्या छोट्या छोट्या मागण्या असतात. मुलं मोठी होत जातात, मागण्या तशाच राहतात. आणि मोठेपणी आपल्याला वाटतं की आपल्या मुलांनी आपलं ऐकावं, मग आपली मुलं आपलं काही ऐकत नाहीत. मग तेव्हा प्रश्न पडतो की लहानपणी जर आपण त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या असत्या, कदाचित मोठेपणी त्यांनाही आपलं आपलं म्हणणं ऐकलं असतं. त्या छोट्या मुलांच्या काय मागण्या आहेत बघा. कधीच न रागवण्याचा उपवास धरावा आईने, कधीच न रागवण्याचा उपवास धरावा आईने, अभ्यासात थोडी सवलत द्यावी वर्गामधल्या बाईने. आदेश असावा बाबांना कधीच न ओरडण्याचा, आदेश असावा बाबांना कधीच न ओरडण्याचा, बोट धरले मी त्यांचे की मलाच घेऊन फिरण्याचा. घरातल्या मोठ्या दादाकडून काय मागणी आहे बघा. व्रत करावे दादाने रोज चॉकलेट देण्याचे, व्रत करावे दादाने रोज चॉकलेट देण्याचे, पाठीवरचा घोडा करून बागेत घेऊन जाण्याचे. आणि या कवितेतलं महत्वाचं कडवं आहे. आपल्या घरातल्या चिमुकल्यांची शेजाऱ्यांकडून पण एक मागणी आहे. आपण सुद्धा कोणाची तरी शेजारी असतो, त्यामुळे या मागणीकडे जरा नीट लक्ष द्या. चिमुकले काय म्हणतायत बघा. टक्केवारी विचारणाऱ्या शेजाऱ्यावर बंदी यावी, टक्केवारी विचारणाऱ्या शेजाऱ्यावर बंदी यावी, म्हणून दाखव पाडे अशा लोकांना तर शिक्षाच व्हावी. आजी आणि आजोबांना एवढेच असावे काम, मला झोप लागेपर्यंत त्यांनी गोष्टी सांगाव्यात छान. आणि आपण जर कुणाच्या घरी पाहुणे होऊन जाणार असू आणि त्यांच्या घरी जर लहान चिमुकली असेल, लहान बाळ असेल, आपण आवर्जून एक गोष्ट करायची आहे की पाहुण्यांना अनिवार्य आहे खेळणी घेऊन येण्याचे. पाहुण्यांना अनिवार्य आहे खेळणी घेऊन येण्याचे, एवढेच आहे मोठ्यांना मागणे येऊल्या मनाचे, एवढेच आहे मोठ्यांना मागणे येऊल्या मनाचे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या मुलाचं भावविश्व समृद्ध करत असतात. आणि छोटे मुलं आपण त्यांना लिंबू टिंबू समजतो, आपण त्यांना बोलू देत नाहीत घरात. तुला काय कळते, तू छोटा आहेस अजून. पण माझं म्हणणं असं आहे, आमच्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की आपली छोटी मुलं हे घरातले CCTV कॅमेरे आहेत. आपण जे आज बोलू त्याचा प्रतिध्वनी तुम्हाला उद्या ऐकायला मिळणार आहे. आज तुम्ही एखादी शिवी देऊन बघा, 2-4 दिवसांनी तुम्हाला ती रिपीट ऐकायला मिळते. त्यामुळे पालक म्हणून आपण प्रचंड संवेदनशील असलं पाहिजे.
मुद्दा असा आहे, आपल्याला काय वाटतं पालक म्हणून की माझ्या मुलानं कधीच खोटं बोलू नये. आपण मात्र त्याच्या समोर रोज खोटं बोलत असतो. बालमानसशास्त्र असं सांगतं की आपण मुलांना काही सांगताना आपला विचार आणि आपली कृती याच्यामध्ये जर भिन्नता असेल तर आपलं म्हणणं आपल्या मुलांपर्यंत कधीच पोहोचणार नाही. आपण जर टीव्ही पाहतोय आणि आपण टीव्ही पाहताना जर मुलाला सांगतो की तू अभ्यासाला बस, तर तू अभ्यासाला बस ह्या सांगणाऱ्या वाक्याच्या मध्ये आपली कृती मात्र टीव्ही बघणारी आहे. म्हणजे आपली कृती आणि आपलं वाक्य याच्यामध्ये विचार भिन्नता आहे. त्यामुळे आपला मुलगा कधीच आपल्याला सिरियस घेणार नाही. आपल्या मुलानं कधी खोटं बोलू नये असं वाटत असेल, आपल्या मुलाचं व्यक्तिमत्व प्रचंड बहुआयामी व्हावं असं वाटत असेल, आपल्याला सुद्धा लहान होऊन आपल्या मुलांसोबतच त्या विचारांच्या कृतीमध्ये शिरावं लागेल. तेव्हा आपलं मूल हे सर्व गुण संपन्न किंवा आपण सांगू तसं ते घड्याळाचं एक पाऊल तरी किमान पडलेलं असेल. हे व्हायला पाहिजे. आपण आपल्या मुलांना लिंबू टिंबू समजतो, त्यांना बोलू देत नाहीत, त्यांचं म्हणणं ऐकून घेत नाहीत, त्यांना काहीतरी सांगू पाहत नाहीत. मग हे मूल काय म्हणतं ऐकूया. तोंडावरती बूट नको ग बोलू दे ना मला, तोंडावरती बोट नको ग बोलू दे ना मला, राहू दे मोकळे हातांची नेहमी घडी कशाला, तोंडावरती बोट नको ग बोलू दे ना मला, राहू दे मोकळे हाताची नेहमी घडी कशाला, चुपचाप मला करण्याची सदैव तुझला घाई, मी मोठा झालो आई आता लिंबू टिंबू नाही, लिंबू टिंबू लिंबू टिंबू लिंबू टिंबू नाही. जाऊ नको तू दूर एकटे सोडू नको ग मला, रोज रोजचे पाळणा घरी धाडू नको ग मला, जाऊ नको तू दूर एकटे सोडू नको ग मला, रोज रोजचे पाळणा घरी धाडू नको ग मला, तुझ्या वाचुनी क्षणभर सुद्धा मजला करमत नाही, मी मोठा झालो आई आता लिंबू टिंबू नाही, लिंबू टिंबू लिंबू टिंबू लिंबू टिंबू नाही. ताई सोबत दप्तर घेऊन शाळेमध्ये जातो, बाबांसोबत आजपासून भाजी पोळी खातो, मोठ्या ताटाशिवाय आता जेवणार मी नाही, मी मोठा झालो आई आता लिंबू टिंबू लिंबू टिंबू लिंबू टिंबू नाही. चष्मा घालून बाबांचा रागाने पाहू का, चष्मा घालून बाबांचा रागाने पाहू का, खुर्चीवरती बसून ऐटीत फोन लावू का, नको मला काळजी उगाच आता माझी काही, मी मोठा झालो आई आता लिंबू टिंबू नाही, लिंबू टिंबू लिंबू टिंबू लिंबू टिंबू नाही. मी सांगेल तसेच आता घरात माझे ऐका, मी सांगेल तसेच आता घरात माझे ऐका, दादा म्हणून मजला सगळे जण मारा हाका, केसांची बदला स्टाईल, केसांची बदला स्टाईल, मी झिट्टू घालणार नाही, मी मोठा झालो आई आता लिंबू टिंबू नाही, तोंडावरती बोट नको ग बोलू दे ना मला, राहू दे मोकळे हाताची नेहमी घडी
हे खूप सोपं आहे बघा, की कामावरून मोठ्यांनी लवकर घरी यावं, कामावरून मोठ्यांनी लवकर घरी यावं, तोतल्या तोतल्या ओठांनी बडबड गीत गावं. या शहराने सुद्धा कधी कधी खेडं होऊन जावं, लहान मुलांसोबत घरी लहान होऊन जावं, लहान मुलांसोबत घरी लहान होऊन जावं. इतकी सोपी पालकत्वाची, सुजान पालकत्वाची व्याख्या आहे. दोन घटना तुम्हाला सांगतो. आत्ता जर तुम्ही महाराष्ट्राचा क्राईम रेट बघितला तर सगळ्यात जास्त गुन्हे करणारी जो काही वयोगट आहे तो तुम्हाला 24च्या आतला सापडतो. एकीकडं 18 ते 24 ह्या वयोगटातली मुलं, आपल्याच भोवतालात आपल्या समाजात वावरणारी ही मुलं गुन्हेगारी क्षेत्रामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसतात. आणि एकीकडं 18 वर्षाचा डी गुगेश हा 18व्या वर्षी 18वा बुद्धिबळाचा राजा होतो, विश्वविजेता होतो. दोन वेगवेगळ्या घटना आहेत. 18व्या वर्षी इतकी चमकदार कामगिरी करणारा हा एक युवक जो की जगज्जेता झालेला आहे, आणि एकीकडं 18 ते 24 ह्या वयोगटातली सगळ्यात जास्त क्राईम करणारी मुलं सुद्धा आपल्याकडेच आहेत. कुठंतरी मिस होत आहे, काहीतरी बालपणाचं पालकत्वाचं आपल्याकडनं चुकतंय, काहीतरी हुकतंय. कुठं हा क्राईमपणाचा संस्कार मुलावरती गिरवला जात असेल, खोटं बोलायचं सगळ्यात पहिल्यांदा कुठं शिकवलं जात असेल, आत्मविश्वासपणे वागायचं हे बीज मुलाच्या मनात कुठं रुजवलं जात असेल. हा समाज, हे घर, ही शाळा, हा परिसर, ह्याच भागात ही मुलं लहानाची मोठं होत असतात आणि मोठ्या माणसाकडे बघूनच ती सगळं शिकत असतात. पुस्तकाबरोबरच आपल्या घरातलं वातावरण, पाठ्यपुस्तकाबरोबरच अभ्यासक्रमाबरोबरच आपलं वागणं, आपलं चालणं, आपलं बोलणं, आपली कृती ही तेवढीच महत्त्वाची असते मुलांच्या जडणघडणीमध्ये. छोट्या छोट्या गोष्टींचा मुलावर प्रचंड परिणाम होत असतो. आपण म्हणतो ना, एखादी कथा, एखादी कविता, एखादा सिनेमा, एखादं पुस्तक, एखादी घटना, एखादा व्यक्ती यांनी माझं आयुष्य बदलून टाकलं. मग ती कुठली घटना असेल, चांगल्या अर्थानं सुद्धा आणि वाईट अर्थानं सुद्धा ती घटना आपल्या आयुष्याला बदलू सुद्धा शकते आणि आपलं आयुष्याची पार वाढ सुद्धा लावू शकते. मग अशा कुठल्या कुठल्या घटना आहेत, आपल्या मुलांचं पालन पोषण करताना आपण किती संवेदनशील असलं पाहिजे, ह्या कवितेकडे नीट मनपूर्वक लक्ष द्या. आपली छोटीशी गोष्ट मुलांवरती किती मोठा परिणाम करत असते बघा. कवितेचं नाव आहे सुविचार. कुठं शिकतं मूल पहिल्यांदा खोटं बोलायला, कुठं शिकतं पहिल्यांदा मूल चांगलं वागायला, कुठं होतो पहिल्यांदा मुलावरती संस्कार आत्मविश्वासपणे उभं राहण्याचा, आणि कुठं मूल स्वतःच्या कोशात निघून जातं हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. घटना छोट्या छोट्या आहेत. घरी डबाभर पीठ असून सुद्धा शेजारच्या काकूला किती सहज म्हणते आई, नाही हो संपलंय आमचं पण भाकरीचं पीठ. पण आपल्याला असं वाटतं की आपल्या मुलांमध्ये मदतीचा जो काही संस्कार आहे, परस्पर सौहार्दपणा जो आहे, तो मात्र गुण आपल्या मुलामध्ये यायला पाहिजे. आपलं मूल सगळ्या समाजाच्या कामाला यायला पाहिजे, आपल्या मुलामध्ये तो गुण विकसित व्हायला पाहिजे. पण त्याचवेळी आपलं वागणं काय आहे की घरी डबाभर पीठ असूनही शेजारच्या काकूला किती सहज म्हणते आई, नाही हो संपलंय आमचं पण भाकरीचं पीठ. मी घरी नाही बाहेर गेलोय असं सांगायला लावतात बाबा मला बऱ्याचदा फोनवर. मी घरी नाही बाहेर गेलोय असं सांगायला लावतात बाबा मला बऱ्याचदा फोनवर. दादा तर नेहमी वेगवेगळी कारणं देतो घरी उशिरा येण्याची. ताई कुणाला सांगत नाही तिच्या मोबाईलचा पासवर्ड. घरात कायम सायलेंट असतो तिचा मोबाईल. एकमेकांच्या नातेवाईकांचा किती राग येतो ना आई बाबांना. तुम्हाला काय वाटतं, हे वातावरण मुलं टिपत नाही, मुलाच्या मनावर याचे संस्कार होत नाही. ताई कुणाला सांगत नाही तिच्या मोबाईलचा पासवर्ड. घरात कायम सायलेंट असतो तिचा मोबाईल. एकमेकांच्या नातेवाईकांचा किती राग येतो ना आई बाबांना. आणि आजोबासाठीच्या भाकरी नेहमी जाडच होतात आईच्या हातून.
बाबा लपून ठेवतात तंबाखूची पुडी गॅलरीच्या सांदीत. बाबा लपून ठेवतात तंबाखूची पुडी गॅलरीच्या सांदीत. आजीच्या गोष्टीतली माणसं कुणाच्या घरात राहत असतील? चिमुकलेला पडलेला प्रश्न आहे की आजीच्या गोष्टीतली सगळी चांगली चांगली माणसं कुणाच्या घरात राहत असतील? का आजी पण खोटं बोलते माझ्याशी? नेहमी खरं बोलावं हा सुविचार फक्त फळ्यावर लिहिण्यासाठीच असतो का? नेहमी खरं बोलावं हा सुविचार फक्त फळ्यावर लिहिण्यासाठीच असतो का? ह्या प्रश्नाचं उत्तर सकारात्मक घ्यायचं की नकारात्मक द्यायचं हे पालक म्हणून तुमच्या आणि माझ्या हातामध्ये आहे. आणि त्याच्यानंतरच ठरणार आहे आपली मुलं कशी घडणार. त्यामुळे पालकत्वाची कुठली कार्यशाळा नाही आहे, पालकत्वासाठी कुठलं पुस्तक नाही आहे आणि पालकत्वाचे कुठले नियमसुद्धा नाही आहेत. आपलं वागणं, आपलं बोलणं, आपलं घरातलं वातावरण ही सगळ्यात मोठी पालकत्वाची कार्यशाळा आहे. आणि इथूनच मुलं शिकतात आणि इथूनच मुलं मोठे होतात. मग तो सचिन तेंडुलकर असेल, डी गुगेश असेल किंवा सुनीता विल्यम्स असतील, त्या सगळ्यांच्या संस्काराची बीजं आपल्याच घरात आणि आपल्याच वागण्यामध्ये. हे एकदा समजून घेतलं की पालक म्हणून मुलांचं दोस्त होणं आणि मुलांनी सुद्धा आपलं मनासारखं ऐकणं एकदम सोपं होऊन जातं. हे एकदा आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि हे एकदा समजता आलं की मग आपल्याला ही चिंताच राहणार नाही की आपल्या मुलाचं मोठेपणी काय करायचं. ही चिंताच राहणार नाही की आपल्या मुलाला कसं मोठं करायचं. ही चिंता कधी झाडाला असते का की माझं रोपाचं पुढं काय होईल? उन्हाळा आहे, पावसाळा आहे, हिवाळा आहे, माझं रोप मोठं होईल की नाही ही चिंता नसतेच. ती का नसते ना, ऐकूया पुढच्या गाण्यात. या बात मी आवर्जून सांगतो, या गाण्यात मला गणेशरावांचं खूप कौतुक करावं असं वाटतं. आणि हे गाणं मेंगाने साहेबांच्या व्यक्तिमत्वाची साजेस आहे. गणेशरावांची परवानगी घेऊन, कारण शब्द त्यांचे आहेत, चाल माझी आहे. ही चाल तर मी मेंगाने साहेबांना समर्पित करणार आहे आज. पण गणेशरावची परमिशन घेऊन ही शब्दसुद्धा त्यांना आम्ही समर्पित करतो आहोत. कारण या गाण्यामध्ये त्यांचं व्यक्तिमत्व दिसतं. शिक्षण क्षेत्रात ते करत असलेलं मोठं काम, हे खूप मोठं काम आहे. आम्ही पार 500 किलोमीटरवरून ते बघत असतो. तर बघा ह्या गाण्यामध्ये काय मजा आहे. झाड कधी करते का चिंता रोपाची रे भावी, झाड कधी करते का चिंता रोपाची रे भावी, तुम्हा सांगतो वाढ मुलांची फुलासारखी व्हावी. झाड कधी करते का चिंता रोपाची रे भावी, तुम्हा सांगतो वाढ मुलांची फुलासारखी व्हावी. कळी उमलते अलगद खुलते मोहक बनते फूल, कळी उमलते अलगद खुलते मोहक बनते फूल, कशास ओझे अपेक्षांचे घडते सुंदर मूल, जाईची तुलना कशाला जुई सारखी व्हावी, तुम्हा सांगतो वाढ मुलांची फुलासारखी व्हावी. झाड कधी करते का चिंता रोपाची रे भावी, तुम्हा सांगतो वाढ मुलांची फुलासारखी व्हावी. वादळ वारे पुन्हा मधुनी अलगद फुलता यावे, वादळ वारे पुन्हा मधुनी अलगद फुलता यावे, असू दे काटे भवताली तरीही झुलता यावे, असू दे काटे भवताली तरीही झुलता यावे. पुन्हा कशाला नवी तऱ्हा, पुन्हा कशाला नवी तऱ्हा जुन्यासारखी व्हावी, तुम्हा सांगतो वाढ मुलांची फुलासारखी व्हावी. झाड कधी करते का चिंता रोपाची रे भावी, तुम्हा सांगतो वाढ मुलांची फुलासारखी व्हावी.
वास्तव अपेक्षा काय आहे? तुम्ही सगळे शिक्षक बंधू भगिनी, तुम्हाला माहित आहे ती 10 गोष्ट आहे की फुल सुद्धा संध्याकाळी कळी असते, रात्रभर लागते त्याला उमलायला आणि सकाळी उमलते. तर तो वेळ आहे ना, तो लागला पाहिजे. तो वेळ लागला तरच ती मूल घडतं, अन्यथा ते मग कच्ची कळी तशीच तोडल्यासारखी त्याची अवस्था होते. गणेशराव लिहितात बघा, रंग कळीचा गंध फुलांचा कोण ठरवतो सांगा. रंग कळीचा गंध फुलाचा कोण ठरवतो सांगा. मार्ग यशाचा दाही दिशाचा कोण गिरवतो सांगा. रंग कळीचा गंध फुलाचा कोण ठरवतो सांगा. मार्ग यशाचा दाही दिशाचा कोण गिरवतो सांगा. जिद्दची काठी सत्याची जगण्याने कास धरावी. जिद्दची काठी जगण्याची सत्याने कास धरावी. तुम्हा सांगतो वाढ मुलांची फुलासारखी व्हावी. झाड कधी करते का चिंता रोपाची रे भावी. तुम्हा सांगतो वाढ मुलांची फुलासारखी व्हावी. तुम्हा सांगतो वाढ मुलांची फुलासारखी व्हावी. तुम्हा सांगतो वाढ मुलांची फुलासारखी व्हावी. काटेरी आईबाबा गुलाबाच्या फुलाचे. काटेरी आईबाबा गुलाबाच्या फुलाचे. लाल भडक मऊ अंग जास्वंदाच्या मुलाचे. पाना अडून लाजतात मोगऱ्याच्या कळ्या. पाना अडून लाजतात काटेरी आईबाबा गुलाबाच्या फुलाचे. लाल भडक मऊ अंग जास्वंदाच्या मुलाचे. पाना अडून लाजतात मोगऱ्याच्या कळ्या. जाई आणि जुई तर बहिणी बहिणी जुळ्या. धोत्र्याच्या फुलाचा कोण घेत वास. काही फुलं सुगंधी लक्ष वेधून घेती खास. काही फुलं हरात काही देव घरात. काही फुलं झाडावरच डुलतात जोरात. काही फुलं हारात काही देव घरात. काही फुलं झाडावरच डुलतात जोरात. काही फुलं होतात दारावरचं तोरण. कोमेजून जातात काही विनाकारण. काही मुलं रंगीत काही मुलं सुगंधी. काही मुलं दुःखी काही मुलं आनंदी. बघा, फुलं आणि मुलं एक शब्द इतका एकजीव झालाय. काही फुलं रंगीत काही फुलं सुगंधी. काही फुलं दुःखी काही फुलं आनंदी. वेगवेगळ्या झाडांना वेगवेगळी असतात फुले. आईबाबांना कळावं एक सारखी नसतात मुले. आईबाबांना कळावं एक सारखी नसतात मुले. आणि हे कळण्यासाठी ती जी वेळ आहे आपल्या बालपणाची ती आपल्याला सांधावी लागेल. प्रिय आईबाबा, हे एक पत्र आहे आपल्या मुलानं आपल्या मुलीनं आपल्या वडिलांना पाठवलेलं. आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये एक पत्र खूप पिढ्यानपिढ्या आपण वाचत आलेलो आहोत. अब्राहम लिंकन यांनी मुख्याध्यापकास पाठवलेलं पत्र, ज्यामध्ये त्यांनी पालक म्हणून वडील म्हणून मुलाच्या ज्या काही भावना आहेत अपेक्षा आहेत त्या पत्रामध्ये सांगितल्या होत्या. पण हे एक वेगळं पत्र आहे. हे पत्र मुलांनी त्यांच्या आईवडिलांना पाठवलं आणि मुलं सांगतायत आईवडिलांना त्यांच्या मनात राहिलेली एक गोष्ट जे त्यांना सांगताच आलं नाही कधी, ते सांगतायत मुलं आपल्या आईवडिलांना. कदाचित तुमच्या मुलांनी सुद्धा तुम्हाला यातल्या गोष्टी सांगितल्या नसतील. कदाचित तुमचा मुलगा तुमची मुलगी तुम्हाला हे कधीच सांगणार नाही आणि जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा वेळ गेलेली असेल. त्यामुळे हे पत्र प्रत्येक मुलानं त्याच्या आईवडिलांसाठी लिहिलेलं पत्र आहे. तो काय म्हणतो बघा, का ती काय म्हणते बघा. प्रिय आई बाबा,
तुम्ही लवकर जाणार मी उठायच्या आधी, रात्री उशिरा येणार मी झोपल्यानंतर, दिवसेंदिवस वाढतच गेले ना आपल्यातले अंतर. प्रिय आई बाबा, तुम्ही लवकर जाणार मी उठायच्या आधी, रात्री उशिरा येणार मी झोपल्यानंतर, दिवसेंदिवस वाढतच गेले ना आपल्यातले अंतर. जेव्हा मी रांगत होतो, घरभर पांगत होतो, तेव्हा कुठेच नव्हतात तुम्ही घरात. जेव्हा मी रांगत होतो, घरभर पांगत होतो, तेव्हा कुठेच नव्हतात तुम्ही घरात. तुम्ही येणार म्हणून मी सारखं बघायचो दारात. प्रिय आई बाबा, तुमची चिंता खरी आहे की मला सापडत नाही माझी वाट. तुमची चिंता खरी आहे की मला सापडत नाही माझी वाट. पण मी पहिल्यांदा चालताना कुठे होते आधाराला तुमचे प्रेमळ हात. प्रिय आई बाबा, खरं आहे तुमचं, मी हल्ली अगदी शांत शांत असतो, कुठेच नसतं माझं ध्यान. प्रिय आई बाबा, खरं आहे तुमचं, मी हल्ली अगदी शांत शांत असतो, कुठेच नसतं माझं ध्यान. पण मी जेव्हा बोलका होतो तेव्हा मोबाईलला दिले तुम्ही तुमचे डोळे आणि कान. प्रिय आई बाबा, तुम्हाला सारखी असते एकच काळजी की माझ्या आरोग्याचा बसत नाही मेळ. प्रिय आई बाबा, तुम्हाला सारखी असते एकच काळजी की माझ्या आरोग्याचा बसत नाही मेळ. पण मला जेव्हा खेळायचं होतं तेव्हा तुम्हाला तरी कुठं होता वेळ. प्रिय आई बाबा, मी चित्र काढताना तुम्हाला दिसले नाहीत माझ्या डोळ्यातले रंग. प्रिय आई बाबा, मी चित्र काढताना तुम्हाला दिसले नाहीत माझ्या डोळ्यातले रंग. कधी घेतलं का हो जाणून, कुठे रमतो जीव माझा, मी कशात असतो दंग. प्रिय आई बाबा, मग सांगा ना, कसा राहील तालासुरात माझ्या जगण्याचा अभंग. प्रिय आई बाबा, तुमच्या मते माझ्या तोंडावरची साधी उठत नाही माशी. प्रिय आई बाबा, तुमच्या मते माझ्या तोंडावरची साधी उठत नाही माशी. खरंय तुमचं, कारण तीच ऐकते सगळं माझं, मी बोलत असतो तिच्याशी. तीच ऐकते सगळं माझं, मी बोलत असतो तिच्याशी. प्रिय आई बाबा, प्रिय आई बाबा. असे माझे बाबा न तशी माझी आई, कसे होईल माझे यांना चिंता ठाई ठाई. असे माझे बाबा न तशी माझी आई, कसे होईल माझे यांना चिंता ठाई ठाई. सूर्याआधी भल्या पहाटे उठलो पाहिजे मी, लगेच पुन्हा अभ्यासाला बसलो पाहिजे मी. सूर्याआधी भल्या पहाटे उठलो पाहिजे मी, लगेच पुन्हा अभ्यासाला बसलो पाहिजे मी. साखर झोप गोड स्वप्न काही काही नाही, कसे होईल माझे यांना चिंता ठाई ठाई. असे माझे बाबा न तशी माझी आई, कसे होईल माझे यांना चिंता ठाई ठाई. बाजूचा तन्मय बघ शेपू भेंडी खातो, वर्गामधल्या मुक्ताचा पहिला नंबर येतो. बाजूचा तन्मय बघ शेपू भेंडी खातो, वर्गामधल्या मुक्ताचा पहिला नंबर येतो. मला साधे गणिताचे पाढे पाठ नाही, कसे होईल माझे यांना चिंता ठाई ठाई. असे माझे बाबा तशी माझी आई, कसे होईल माझे यांना चिंता ठाई ठाई. गुलाबाचा रंग कसा शेवंतीला यावा, मोगऱ्याचा गंध कसा धोत्र्याने घ्यावा. गुलाबाचा रंग कसा शेवंतीला यावा, मोगऱ्याचा गंध कसा धोत्र्याने घ्यावा. झेंडूचे फूल कसे होईल जाई जुई,
स्वप्नामधला डॉक्टर होऊ कसा, मुळात आहे कासव मी होईल का हो ससा. काय भारी प्रश्न आहे बघा. आई बाबाच्या स्वप्नामधला डॉक्टर होऊ कसा, मुळात आहे कासव मी होईल का हो ससा. भीती पोटी धावू की चालू पायी पायी, कसे होईल माझे यांना चिंता ठाई ठाई. असे माझे बाबा तशी माझी आई, कसे होईल माझे यांना चिंता ठाई ठाई. कसे होईल माझे यांना चिंता ठाई ठाई. कसे होईल माझे यांना चिंता ठाई ठाई. घेताना उंच भरारी, पंखाना बळ देणारी. घेताना उंच भरारी, पंखाना बळ देणारी. भविष्याची वेधशाळा सुंदर माझी शाळा. सुंदर माझी शाळा, सुंदर माझी शाळा. आपण सगळेजण मिळून हे गाणं म्हणूया. सुंदर माझी शाळा ग, सुंदर माझी शाळा. म्हणा. किती गोड आवाज आहे तुमचे. सुंदर माझी शाळा ग, सुंदर माझी शाळा. ज्ञानाचा पावसाळा ग, सुंदर माझी शाळा. उजेडाचा काळा फळा ग, सुंदर माझी शाळा. आपली शाळा सुंदर आहे ना, तेवढा मोठा आवाज आला पाहिजे. उजेडाचा काळा फळा ग, सुंदर माझी शाळा. बघा एवढे गायक आपल्या शाळेत आहेत. तुम्ही एकटे कवी आहे, आम्ही सगळे गायक आहे. असं म्हणतात की कवीला नरडा असतं, गायकाला गळा असतो. तुमचा गळा आहे वर का सगळ्यांचा. पुरुष मंडळींचा आवाज थोडा कमी येतोय. हे आम्ही पेटी तबला घेऊन बसलो म्हणून आम्ही काही जास्त शाणे नाही. सगळ्यांना वरूनच कनेक्शन आहे, सगळ्यांना भरभरून मिळालेला आहे. त्याचा भरभरून आपण सूर काढूया. अज्ञानाचा फोडू डोळा ग, सुंदर माझी शाळा. भविष्याची वेधशाळा ग, सुंदर माझी शाळा. विद्येचा फुल तो मळा ग, सुंदर माझी शाळा. ज्ञानाचा पावसाळा ग, सुंदर माझी शाळा. सुंदर माझी. आता आपले कॉम्पिटिशन. सुंदर माझी शाळा. सुंदर माझी शाळा. मी या ठिकाणी आम्हाला इथं बोलवलं. प्रिय आईबाबाचा हा पहिला प्रयोग
तुम्ही गोड मानून घेतला. पुनश्च एकदा तुमच्या प्रेमाबद्दल खूप खूप आभार, धन्यवाद.